दुसरे साक्षीदार आमचे विठ्ठलराजे या ठिकाणी आहेत. 2000 संपूर्ण व्यासपीठ आणि शेतकरी बांधवांनो, 2016च्या शेतकरी संपाच्या वेळेला यांनी काय काय उल्लू बनवलंय ते माहिती असेल. आमचे बच्चू भाऊ आहे ते माहिती असेल. आमचे विठ्ठलराजे राजे आपण सगळ्या दादा आपल्यासाठी फिरतायत. यांनी या सरकारने असं वाटलं या गैर येळा एकच. आज परिस्थिती अशी आहे भाऊ, आमच्या पीक विम्याच्या परिस्थिती कित्येक वर्ष शरद जोशी साहेबांपासून संघर्ष करून पीक विमा आम्ही जेमतेम मिळवायला सुरुवात केली होती. या भामट्यांनी ती पीक विमा योजना ही व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी मोदीजींना मी उलट बनवलं. मोदीजींच्या वेळेस सगळे खासदार पडले तेव्हा 1 रुपयाची विमा नाही आणली. यांना येण्यासाठी 1 रुपयाची विमा योजना आणली. घडलं काय? लोकांनी यांना दिलं दुसऱ्या दिवशी 1 रुपयाची गई जी आम्ही मागणी होती नाही. परंतु आज पीक विमा योजनेचा आत्मच करून घेतला. 7 वर्षाचा उंबरठा उत्पन्न 7 वर्षापैकी 5च धरायचे, 2 दुष्काळाचे वगळायचे, 5 मधला ऍव्हरेज काढायचा. ऍव्हरेज काढणारा कोण? जे असणार कृषी अधिकारी, असणार तहसीलदार. तुम्हाला ऐकी का जास्त ऐकी? मला सांगा, ही योजना यांनी घशात घातली त्या पीक विमा कंपन्यांच्या. फुकट घाली होई का? फुकट नाही घातली. या शेतकऱ्यांच्या तळतळात तुम्ही बघून ही योजना घातलेली आहे. केळी पीक विमासाठी सुद्धा गुलमेल दादा या ठिकाणी साक्षीदार आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. मी राजकीय नेत्यांच्यासोबत यासाठी येतो की त्यांनी भाजपाचे खासदार असताना देखील गुलमेल दादा तेव्हा आमच्यासाठी केळी पीक विमासाठी भांडत होते. ती पीक विमा यांनी बंद केली. आणि मोदीजी आज तुमचा वाढदिवस आमच्या बाजूला आम्ही सगळ्यांनी तुम्हाला अगदी 100 वर्ष आयुष्य लाभो. पहिली तुम्ही त्या कोणी दिली ट्रम्पनी आमने येणं काय पण राहणार. ट्रम्पने तुमनं जमत नाही. आणि अख्खा गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी कापूस मोकळा केला. आयातीचं हे जे नाटक आहे, केरीत नाटक, हे गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी आहे. पूर्ण कापूस येऊन जाईल विदर्भ, मराठवाडा, खानदेश पूर्ण लंबा. तुम्ही मतदान होऊ नका. मना भाऊ मना बाई असं करू नका. यांना कळा. आणि राहिली कर्जमाफीची गोष्ट, अरे देवा भाऊ, 2016 साठी सुद्धा तुम्ही काय काय केलं. बच्चू भाऊ आणि विठ्ठलराजे आम्ही प्रत्येक मीटिंगचे तुमचे साक्षीदार आहोत. त्या ज्या काही गेमा गोष्टी केल्या आता देखील तुम्ही सांगताय की आम्ही देऊ सरसकट नाही. कारण भाऊ नुकसान व्हायना ते 2 एकर वाला न व्हायना आणि 2.5 एकर वाला न व्हायना नाही का? 2.5 एकर म्हणजे अर्धा एकर जमीन तर बापली जास्ती फी. हा गुन्हा आहे का? आणि त्याचं नुकसान झालं, त्याचंही नुकसान तेवढंच झालंय. तुम्ही ना भाव देत. अख्ख्या ज्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला मित्रांनो 50 रुपयांनी बाटली बनस, ती बाटली 500 रुपयाला इकी राहणार. बंद करा या धंदा. लोके ते सगळं समजी राहिलं. लोके तुमले उल्लू समजी राहत असं तुम्ही वाटू देऊ नका. ही तुम्हाला शेवटची संधी आहे. या शेतकऱ्यांचा तळतळाट जर का तुम्हाला घ्यायचा नसेल, नाहीतर तुमच्या पिढ्यांचं सुद्धा भगवंत काय करेल हे भगवंताला माहिती. पण या शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नये यासाठी माझ्या जिल्ह्याच्या तिघही मंत्री महोदयांना विनंती आहे. जिथं तुम्ही उपोषण केलेलं आहे, आठे पुन्हा शिंगाणे मोर्चा आम्ही देखील त्यामध्ये आम्ही होतो. आम्ही शेतकरी पुन्हा बोलून आधी आम्ही हात जोडी विनंती आहे. अंत बघू नका. अंत बघू नका. वेळ आलेली आहे. तुम्हाला राजकारण पाहिजे तर तुम्ही झडपी आणले दोघं गोष्टी आहेत. राजकारण करायचं करा, पण आमच्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या बंद करू नका. बच्चू भाऊ पूर्वीसारखं आपला राज्यभर आंदोलन जोपर्यंत उभा पडत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. याचा नाके दाबाशिवाय यासना जीव तोंडावा नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. तुम्ही 1 रुपया कुणी न देता प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या भाड्याने या ठिकाणी आला, स्वतःचा खाऊन आला. आणि असे शेतकरी जेव्हा जागे होतील, मी तुम्हाला सांगतो नेपाळ जाऊ द्या पण आठवी काय होईल काही सांगता येत धन्यवाद. या मोर्चाला शेतकरी पुरस्कार संघटना यांचं सुद्धा